सजीव कलाकृती व निर्जीव कलाकृती एक सजीव कलाकृतीकारच बनवू शकतो, बरोबर ना? मग ज्यांनी सजीव मानव कलाकृती बनवली तो भगवंत निर्जीव अशा कलाकृती जसे दगड, मातीची मूर्ती याच्यात असेल वसेल का? जमलंच तर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाबाचे शब्द बोल, अज्ञानता मत बढ़ाओ, मानवता को जगाओ. नमस्कार जी सर्वांना.